त्याचे करीती पितर अहकटा त्याची करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. तो स्वर्गीय आत्मा शाप देतो, माझं खातोय माझ्या आणि कुटका टाकत नाही म्हणून तो आत्मा शाप देतो. म्हणून तेरवी करायची असते. आता किती दिवस झाले? 100 दिवस होऊन गेले. वाटला जीवात्मा लागला आणि पहिला मुक्काम पडलाय सौरीपोर. त्या ठिकाणी भूक लागलेली आहे. आमच्या उत्तम दादाला भूक लागलेली आहे म्हणून आज त्यांच्या नावाने अन्नदान करायचं. आज जर अन्नदान नाही केलं तर या कुटुंबाला शाप देतो जीवात्मा. खरं सांगू का, माणसाला कुठलाही दोष असाव, घराला कुठलाही दोष असाव, काही फरक पडणार नाही. पण घराला जर पितृदोष असेल तर घराला सुधरू देत. पितृदोषासारखं दोष कुठलाच खतरनाक नाही. म्हणून तो जीवात्मा वाटायला लागलाय. जाता जाता माझ्या मायबापानो, आज आपल्यातून गेले त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही रडताय, पण तो आत्मा हसतोय. का हसतोय? तर जिथून येतो ते माहेर असतं आणि जिथं आलो जे भोगायचे ते सासर असतं. म्हणून तो आत्मा आज फार सुखी आहे. कशा करता सुखी आहे? तर तू को बरा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात. दुसऱ्या चरणात आलो निजाच्या माहेरा, 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 भेटू रुख माईच्या वरा, भेटू रुख माईच्या वरा, भेटू रुख माईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, रुख माईच्या वरा, रुख
नंदनवनाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा. आज त्या माहेराला जायचं आहे. ते माहेर कशामुळे मिळतं माझ्या माय बाप्पानो? त्यांच्या नावाने आज जाण्यासाठी 1 वर्ष झालंय. आज 24 तारखेला माझ्या उत्तम दादाचा आज प्रवेश माहेरामध्ये आहे, पण तो आत्मा सुखी आहे. प्रकाश दादा, आपल्याला हा संसारी व्यवहार चांगला कळतो. मुलगी सासरला जाताना रडते का माहेरला जाताना? हो मायो, सासरला जाताना रडते, माहेरला जाताना हसते. सासरला पोहोचल्यावर रडते का माहेरला पोहोचल्यावर रडते? सासरला रडते, माहेरला आनंद वाटतो. मनुष्य जन्माला आल्यावर रडतो का मनुष्य मेल्यावर रडतो? जन्माला आला त्या दिवशी मनुष्य रडतो का? माहेर सोडलं आणि सासरला आलोय म्हणून जीव हा रडतोय. आणि इथून गेल्यावर तो आत्मा रडत नाही. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही रडतो. तुम्ही आम्ही कुणासाठी रडतो? माणसं कोणाहीसाठी रडत नाही. तो हनुमान बाबा, काही तर गावातले लोक म्हणतात बरी पिढा. ज्याला बरी पिढा गेली म्हणत असते ना, समजायचं नक्की माणूस नरकाला गेला. ज्याच्यासाठी तुळतुळ करत असते ना, तो मनुष्य नक्की मोक्षाला गेला म्हणायला हरकत नाही. म्हणून जिथून आपण आलो ते होतं माहेर. जिथं आलोय ते आहे सासर. पण हे सासरामध्ये आपण कुठलं तरी वैभव पाहिल्याच्या नंतर दुःखाला सुख म्हणतो. नाही तर येरी तरी इथं दुःखच आहे ना सगळं. संसार दुःख मोळ चहूकडे इंगळ. इथं चौकड दुःखत आहे. कोण म्हणतंय संसारामध्ये सुख आहे म्हणून? दुःख बंद बढी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण माझ्या मायबाप्पानं या 4 दिवसाच्या बाजारामध्ये आपण आलो, त्या संसारामध्ये संसार नेटका करा. जिथून आलो तिथं प्रत्येकाला जायचंय. मरण म्हणजेच हे आयुष्यावर नसतं, तिकिटावर असतं. वयावर नसतं, हे तिकिटावर असतं. कैकाचं काय होतंय? आजोबा मागं राहतो आणि नातू पुढे जातो. 70 वर्षाचा म्हातारा काठी टेकत स्मशानात नातवाच्या मातीला जातो का? तिकीट संपलं. तसं आमच्या उत्तम दादाचं इथं तर तिकीट संपलं. मार्गाला जात असताना तुम्ही तेरवी केलीच होती, त्यांना खायला मिळालं. पुन्हा एक बारीक सांगून जातो, कीर्तन सावध होण्यासाठी असतं, शिकण्यासाठी असतं. आपल्या घरचा माणूस गेला तर महिन्याला 1 पित्तर घातलं पाहिजे. हे शास्त्राचं म्हणणं आहे. महिन्याला 1 पित्तर घालावं आणि त्यांच्या नावाने पादत्रय दान, वस्त्रदान, जे काय आपल्याला दान, एखाद्या भिकाऱ्याला जीव घालणं असं काही होत असेल तर हे केलं पाहिजे. ते दान त्या आत्म्याला मिळत असतं. तुमचं आमचं काय सांगू? इथं जर आपल्या हाताने अन्नदान नाही झालं तर वाटणं 16 मुक्काम आहेत. 16 मुक्काम प्रत्येकाला जायचं आहे. प्रत्येकाला 16 मुक्काम वाटणं आहेत. जर आपल्या हाताने इथं अन्नदान झालं तर खायला मिळतं. जर आपण नाही केलं तर आपली औलाद मागं राहिली. या औलादीनं जर महिन्याला पित्तर घातलं तर त्या पित्राला खायला मिळतं. जर इथं त्यांच्या नावानं अन्नदान नाही झालं तर आता बोलून गेलो, हकटा त्याचे करी ती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. छोट्याचं काही सांगू? कर्णाला ओळखता ना आपण? कर्णाला ओळखता ना जयसिंग बाबा? कर्ण म्हणलं म्हणजेच पदवी होती त्यांना. पुढं काय पदवी होती? दानशूर कर्ण. कर्णाचा हा दान करण्याचा स्वभाव होता. वामन दादा, स्वभाव होता. स्वभाव वेगळं, धर्म करणं वेगळं, स्वभाव वेगळा. कर्ण किती उदार होता. कर्णाला दानशूर कर्ण म्हणायचे. एक वेळस
दान करण्यामध्ये धर्माचा फार मोठा हात होता. तो धर्मच होता, धर्मच होता. धर्म करणं हा धर्माचा धर्मच आहे. पण धर्माच्या समोर एका दिवशी देवानी कर्णाची वावा केली, कर्णाची वावा केली. दानामध्ये तत्पर कर्ण आहे. धर्म म्हणले देवा मी कुठं कमी पडलोय, तू माझ्या समोर कर्णाचं वर्णन करतोस. म्हणले तू आहेस, हा तुझा हा धर्म आहे, पण कर्णाचा स्वभाव आहे. कर्ण माझ्यापेक्षा भारी आहे काय? मी कोणाला भारी कोणाला लहान म्हणत नाही, पण कर्णाचा स्वभाव आहे. धर्म पोटात जळू लागले. मोठ्या माणसाला पटकन बोलता येत नाही बाबा, पण जळू लागलं पोटातल्या पोटात. देवानं ओळखीला धर्म जळायलाय, याच्या पोटातला गुडा काढला पाहिजे. आपण काय केलं देवानं? गावात एक ब्राह्मणाचं लेकरू मेलं. अशी टाक झड होती, 7 दिवस झाले पाण्याची झड सारखी आहे. लेकरू मेलं गावात. त्या लेकराची अंतविधी करण्यासाठी लाकडच कुठं मिळेना. ब्राह्मण, गरीब ब्राह्मण धर्माकडे गेलं, धर्माला विनंती केली, महाराज माझं लेकरू मेलंय हो, अंतविधी करण्यासाठी लाकडं भेटत नाहीत. तुमच्याकडे काही कमी नाही, तुम्ही फार काही धर्मच आहात, तुमचं नावच धर्म आहे, तर माझ्या लेकराला जाळण्यापुरते लाकडं द्या. भीमा जा या ब्राह्मणाला लाकडं दे. भीम गेले, त्या ब्राह्मणाला सांगितलं, एक लाकूड वाळलं नाही, सगळे लाकडं भिजलेले आहेत, आमच्या घरी लाकूड मिळणार नाही. ब्राह्मण वापस कल्लन देवाकडे आलं. देवा धर्म हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ धर्म मानतात, तो धर्म नावासारखा धर्म आहे, पण त्याच्या घरी माझ्या लेकराला अंत्यविधीला लाकडं नाही मिळाले, काय करू? माझं लेकरू सडन घरामध्ये. अरे जाय कर्णाकडे जाय. कर्णाकडे तो ब्राह्मण आला आणि कर्णाला विनंती केली, महाराज रात्री लेकरू मेलंय, कालपासून लाकडं मिळत नाहीत. धर्माकडे गेलो होतो, पण तिथं सुद्धा लाकूड भेटलं नाही आम्हाला. धर्म म्हणला कर्ण मला लाकडं नाही, कोण मला लाकडं नाही. शेवकाला सांगितलं, जा पहिलीकडच्या खोलीमध्ये माझा पलंग आहे, ते पलंग कडकड मोडा आणि ते लेकरू अंतविधीला पाठवा. चंदनाचा पलंग त्या लाकडाचा कर्णानं झोपायचा पलंग मोडला, ते लेकराच्या अंतविधीसाठी लाकडं दिली. म्हणून उदार कर्ण, दान शूर कर्ण म्हणायचे कर्णाला. धर्माला कळालं, माझ्या घरून ब्राह्मण रिकाम्या हाताने गेला आणि झोपायचा पलंग ज्यानं दिला तो उदार का नसणार. म्हणून उदार कर्ण. माझ्या माई बाप्पानो, तो कर्ण इथून गेला, प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचं. इथून गेला आणि कर्णाला भूक लागली, शेवटच्या मुक्कामाला भूक लागली. कर्णाने यमाला सांगितलं, अरे भूक लागली खायला द्या. यमान सांगितलं, तुम्हाला खायला भेटणार नाही. का? आम्हाला देता येत नाही, मालकाच्या आज्ञेशिवाय मिळत नाही, सांगा मालकाला. यम धर्माकडे यम गेले, सांगितलं कर्ण नावाचं परकर्म बरंच गाजले, भूक लागली भूक लागली, म्हणते त्याला खायला काय द्यायचं. म्हणले त्या कर्णानं कधी अन्नदान केलं नाही, त्याला मिळणार नाही, त्यानं दान केलेलं नाही. यम वापस आले आणि यम म्हणले, मग तुम्हाला इथं खायला मिळणार नाही का? तुमच्या हातून दान झालं नाही. कर्ण खवताळलाच. कर्ण म्हणला, मूर्खा हो, जा मृत्यू लोकामध्ये. कर्ण म्हणलं की पुढे नाव येतंय, उदार कर्ण, दान शूर कर्ण, आणि दान केलं नाही. कारण की कर्ण यमाला घाबरत नव्हता. वामन दादा काहून घाबरत नव्हता? यम हा सूर्यपुत्र आहे. यम कोण आहे? सूर्यपुत्र आहे. आणि कर्ण कोण आहे? कर्ण कोण आहे? भाऊ केवढा असला भाऊ भावाला घाबरतो की काय? कर्ण सुद्धा सूर्यपुत्रच आहे, म्हणून तो दादागिरी करत होता. यमाने सांगितलं, महाराज तुम्ही दान केलं, सोनं दान केलं, कपडे दान केले, जमीन दान केली, काय काय दान केलं, पण तुमच्या हातून अन्नदान झालं नाही. आणि अन्नदान न झाल्यामुळं तुम्हाला इथं खायला मिळत. एवढा उदार कर्ण पण उपाशी मरावं लागलं. म्हणून त्याच्या नावानं कुणीतरी दान करणार पाहिजे. माझ्या उत्तम दादाच्या नावानं संजय भाऊ आणि दिगंबर भाऊ दोघांना बी दान केलंय, आणि आज तो आत्मा तृप्त होतोय. म्हणून आज त्या चौकटीमध्ये प्रवेश आहे माझ्या दादाचा. म्हणून तो आत्मा म्हणतोय, अभंगाचं पहिलं चरण, पहिलं शेवट तो भला.
शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या आलो माहेरात. निजाच्या भले. आलो निजाच्या माहेर, आलो निगाच्या माहेरा, आलो निगाच्या माहेरा. म्हणून तो आत्मा म्हणतो, आज माझा काय झाला, आज काय झाला. कुठे गेले आमचे संजू भाऊ दिगंबर भाऊ. आज काय झाला, आज आपल्या बापाचा शेवट झाला. शेवट, शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. अरे ज्याच्या पुण्यतिथीला इना वाजतो, टाळ वाजतो, लावणी मृदंग सुरती टाळ घोष, सेऊ भ्रमरस आवडीने. ज्याच्या तेरवीला, ज्याच्या पुण्य स्मरणाला म्हणजे वर्षश्राद्धाला, ज्याच्या तेरवीला इना जर वाजला तर तो अलीकडं थांबतच नाही, तो मोक्षाला जातो. म्हणून हे शास्त्र आहे. किती पाप असलं तरी धुवून टाकतं ते. कपडा किती मळका असेल, किती घामेजलेला असेल, याच्यात जर चांगला सोड्या पडला तर मळ राहत नाही. म्हणून ज्याच्या तेरवीला किंवा ज्याच्या पुण्य स्मरणाला, ज्याच्या वर्षश्राद्धाला इना वाजला की जन्मोजन्मीचे पाप संपतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होती. मोक्ष म्हणजेच माहेर, जिथून आलो तिथं जायचंय. आणि कमाई झाली पाहिजे दादानो प्रत्येकाची, नाही तर शरीराचं काही होत नाही. आम्ही या धनात, या पैशात, या सोन्या नाण्यात, या बिल्डिंगीत अटकलोत, आम्ही या वैभवामध्ये अटकलोत. शरीराचं काही होत नाही. काय होतं शरीराचं, शरीराची होय माती, अंती कोणी न येती संगती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, गोत घरे टाकूनी सारी, शेवटी गावाच्या बाहेरी, गण आणि गोत उपाय नाही हो चालत. कोणी असू द्या, काही या ठिकाणी माझ्या माई बापानो काही फरक पडत नाही. कोणी सहभागी होत नाही, कोणी पापाचा वाटेकरी बनत नाही. म्हणून आज माझ्या उत्तम दादाच्या नावाने या ठिकाणी इना वाजलेला आहे. म्हणून दादाचा काय झाला, आज शेवट गोड झाला. शेवट, आज शेवट आहे त्यांचा. आज शेवट गोड झाला. शेवट तो भला आणि माझा बहु म्हणजे आपल्या भाषेत फार. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आता बस आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रुक्माईच्या वरा. आता रुक्माईच्या भेटीला हे गेलेत की त्या चौकटीत उभे राहून म्हणतात, भेटी रुक्माईच्या वरा. आता येऊन मला भेट, मी तुझ्या भेटीला आलो. म्हणून माझा काय झाला, शेवट गोड झाला. आता शेवट गोड झाल्यामुळं झालं काय हो, अभंगाचं तिसरं चरण काय झालं, परिहार झाला. परिहार झाला. अहो घ्या, काय झालं, परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला, जे माग दुःख होतं माझं, ते दुःख मात्र सगळं संपलं. आता माझ्या वाट्याला दुःख राहिलं नाही. मी सगळ्यातून मुक्त झालो. जे काही ऋण होतं माझ्याकडे, ऋण होतं ते ऋण संपलं. जे जाच होता तो जाच संपला. कशामुळे जाच संपला की माझ्या नावाने या ठिकाणी अन्नदान झालंय आणि माझ्या नावाने या ठिकाणी आज कीर्तन झालंय. म्हणून आज मला कशाची चिंता राहिली नाही. म्हणून हो, तो मला समाधानी मुक्काम मिळालेला आहे. आज शेवटचा टप्पा आहे माझ्या दादाचा. म्हणून तो सुख
ती जागा कशाने मिळतो म्हणून एकदा भजन करा. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. माझ्या मायबापानो, प्रत्येकाच्या नावाने अन्नदान झालं पाहिजे, नामदान झालं पाहिजे, म्हणून मागचं सर्व दुःख संपतं. दादा गेले तसं एक दिवस आपल्याला जायचं आहे. झाडावरची कली फुलाला हसते, फुलाला हसते. अरे तो माली आलाय आणि तुला तोडून नेणार आहे. तो कली म्हणतो, अरे तो फूल म्हणतो, कली क्या हंस रही है तू बार बार, क्या हंस रही है तू, माली देख के हंस रही है बार बार, आज मेरी बारी है कल तेरीच बार. म्हणून उद्या तुझी वेळ येणार आहे. तसं दादा गेले, उद्या आपल्याला जायचं आहे. इथं अमरत्व कोणीच नाही. म्हणून त्या दादांना बाकीचं सगळं काही दुःख संपलेलं आहे. आज दार खुलं आहे. भेटी रुक्माईच्या वरा. आज भगवंताला भेटत असताना दादा म्हणतात, काय झालं शेवटचं चरण तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. गेली आता घेऊ धनी. गेली आता घेऊ धनी. घेऊ धनी, धनी, धनी. आलो आलो तुझ्या निज चरणी, निजाच्या माहेरा. आलो तुझ्या निजाच्या माहेरी, आलो तुझ्या निजाच्या माहेरी, आलो निजाच्या माहेरा. तुझ्या माहेरा, तुझ्या निज चरणी, निज चरणी. आलो तुझ्या आलो निजाच्या माहेरी, निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. भेटी रुखमाईच्या वरा, भेटी रुखमाईच्या वरा. भेटी रुखमाईच्या वरा. भेटी रुखमाईच्या जाऊ